नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आनंदपोटे मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील सरकारी योजना, शिक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या अपडेट्सची अचूक माहिती. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मित्रांनो, 2026 पासून भारतातील आणि महाराष्ट्रातील रेशन व्यवस्थेमध्ये एक मोठा बदल होणार आहे. जुन्या कागदी रेशन कार्डाचा काळ संपणार आहे आणि त्याऐवजी येणार आहे नवीन डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड सिस्टीम. प्रश्न असा आहे, तुमचे जुने रेशन कार्ड बंद होणार का? ई-के-वाय-सी न केल्यास रेशन मिळणे थांबेल का? आणि एक देश एक रेशन कार्ड योजना खरोखर कशी काम करते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील रेशन कार्ड क्रांतीची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मुद्दा क्रमांक 1. बनावट रेशन कार्डावर सरकारची मोठी कारवाई. रेशन व्यवस्थेमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे बनावट लाभार्थी आणि डुप्लिकेट रेशन कार्ड. अनेक वेळा मृत व्यक्तीच्या नावावर धान्य घेतले जात होते. एकाच कुटुंबातील रेशन कार्ड बनवले जात होते. ही गळती थांबवण्यासाठी सरकारने आधार लिंकिंग आणि बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य केली आहे. नवीन डिजिटल प्रणालीमुळे लाखो बनावट रेशन कार्ड आधीच रद्द करण्यात आले आहेत. यामुळे आता सरकारी धान्य खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. मुद्दा क्रमांक 2. नवीन स्मार्ट रेशन कार्ड. आता जुन्या कागदी रेशन कार्डाची जागा घेणार आहेत नवीन स्मार्ट कार्ड. हे कार्ड दिसायला डुप्लिकेट प्लास्टिकचे असेल, पण त्यामध्ये अनेक आधुनिक तांत्रिक सुविधा असतील. नवीन स्मार्ट कार्डची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे: QR कोड आणि डिजिटल माहिती, EPOS मशीनवर रिअल टाइम पडताळणी, फिंगरप्रिंट किंवा OTPद्वारे ओळख, प्रत्येक व्यवहाराचा SMS अलर्ट, ऑनलाईन रेशन स्टेटस तपासण्याची सुविधा, कुटुंबातील सदस्य ऑनलाईन अपडेट करण्याची सोय. यामुळे रेशन वितरण अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. मुद्दा क्रमांक 3. एक देश एक रेशन कार्ड. केंद्र सरकारची वन नेशन वन रेशन कार्ड योजना स्थलांतरित कामगारांसाठी खूप महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील एखादा मजूर कामासाठी दिल्ली, गुजरात, इतर राज्यात गेला तरी तो त्याच रेशन कार्डवर तिथेही धान्य घेऊ शकतो. यामुळे लाखो स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुद्दा क्रमांक 4. ई-के-वाय-सी न केल्यास रेशन बंद होऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-के-वाय-सी. जर तुमचे ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर 2026 नंतर तुमचे रेशन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. म्हणून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. ई-के-वाय-सी कसे करायचे? जवळच्या रेशन दुकानात किंवा महा सेवा केंद्रात जा. रेशन कार्ड आणि सर्व सदस्यांची आधार कार्डे घ्या. EPOS मशीनवर फिंगरप्रिंट पडताळणी करा. आवश्यक असल्यास OTPद्वारे व्हेरिफिकेशन करा. एकदा ई-के-वाय-सी पूर्ण झाले की तुमचे रेशन कार्ड डिजिटल प्रणालीमध्ये सक्रिय राहील. 2026 मध्ये रेशन प्रणालीमध्ये होणारे हे बदल तंत्रज्ञानावर आधारित आणि पारदर्शक व्यवस्थेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहेत. स्मार्ट कार्ड, आधार लिंकिंग आणि EPOS मशीनमुळे भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. बनावट लाभार्थी हटवले जाऊ शकतात आणि खऱ्या गरजूंना त्यांचा हक्क मिळू शकतो. पण तुम्हाला काय वाटते? डिजिटल रेशन कार्ड प्रणाली खरोखरच भ्रष्टाचार थांबवू शकेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, शिक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आनंद पोटे मराठी अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.